नमस्कार. आपल्याला पूर्वीपासून असं सांगण्यात येतं की ग्रहांचं एका राशीतून दुसऱ्या राशीत जाणं हे स्पेसिफिक कालावधीसाठी मर्यादित आहे. जसं की मंगळ 1.5 महिना एका राशीमध्ये राहतो, चंद्र 2.25 दिवसासाठी एका राशीमध्ये राहतो आणि शनी हा 2.5 वर्षासाठी एका राशीमध्ये राहतो आणि गुरु हा 13 महिन्यासाठी एका राशीमध्ये राहतो. पण या गोष्टी किती खऱ्या आहेत, किती खोट्या आहेत याच्यावर सुद्धा अभ्यास करणं ज्योतिषी म्हणून आपल्या ज्योतिषांचं काम आहे. पण या गोष्टींकडे कधी कोण लक्ष देत पण नाही आणि कधी कोण याच्यावर चर्चा करत पण नाही. शनीच्याच 3 गोचराचा अभ्यास मी केला. शनी 2017 धनुराशीमध्ये होता, तर त्याचा एकंदरीत अभ्यास करता 3 वर्ष तो त्या गोचरामध्ये धनुराशीमध्ये तो राहिला. 3 वर्षाचा कालावधी त्याच्या धनुराशीमध्ये गेला. मकर राशीमध्ये जर पाहायचं झालं तर तो वक्री अवस्थेत पुन्हा माघारी जाऊन पुन्हा तिथंच येऊन 2 वर्ष 8 महिने त्याने मकर राशीमध्ये थांबण्याचा प्रयत्न केला. कुंभ राशीमध्ये सुद्धा तो 2 वर्ष 3 महिने एवढाच कालावधीचा तो गॅप टाकत पुढे जात राहिला. मग तुम्ही म्हणतात की प्रत्येक ग्रह हा स्पेसिफिक कालावधीपर्यंतच एखाद्या राशीमध्ये राहतो, तर हे सूत्र इथं चुकताना दिसतात. गुरुच्या बाबतीत सुद्धा जर तुम्ही अभ्यास केला तर गुरु अतिचारी अवस्थेमध्ये, वक्री अवस्थेमध्ये जास्त आणि स्थिर अवस्थेमध्ये कमी पाहायला मिळतो. काही कालावधीनंतर त्याची अस्तावस्था सुद्धा सुरू होते. मग या कालावधीमध्ये गुरु 13च महिने एखाद्या राशीमध्ये राहील याची काय गॅरंटी तुम्ही देऊ शकता? 2.25 दिवस तुम्ही म्हणता की चंद्राचं गोचर सुरू असतं, तर 2.25 दिवसच चंद्र स्पेसिफिक एखाद्या राशीमध्ये राहतो असं असतं का? भरपूर वेळा एखाद्या नक्षत्राच्या कालावधीचा क्षय होतो, तर एखादं नक्षत्र वाढताना दिसतं. अहोरात्रापर्यंत एखादं नक्षत्र राहतं. पंचांगामध्ये अहोरात्र म्हणून जो शब्द दिलेला आहे त्याचा उच्चार असा करण्यात येतो की दिवस आणि रात्र जर एखादं नक्षत्र राहत असेल तर चंद्राचा कालावधी सुद्धा बदलताना दिसतो. म्हणजे हे सूत्र असं लागू करता येईल की प्रत्येक ग्रह हा प्रत्येक राशीमध्ये त्याच कालावधीपर्यंत नाही तर कालावधी बदलून तो राहू शकतो.